जनरल नॉलेज सामान्य विज्ञान. मित्रांनो, सामान्य विज्ञानाचे काही प्रश्न या ठिकाणी देत आहे. हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षामध्ये विचारलेले आहेत आणि भविष्यात होणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा हे प्रश्न सामान्य विज्ञानाचे विचारू शकतात. तर या प्रश्नाची अचूक उत्तरं देण्याचा तुम्हीही प्रयत्न करा. वही आणि पेन सोबत घेऊन तुमचे अचूक उत्तरं किती बरोबर येतात ते शेवटी कमेंटमध्ये लिहून पाठवा. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, किती तापमानात सेल्सिअस आणि फॅरेनहाइट थर्मामीटरमध्ये रीडिंग समान असते? पर्याय ए -40 डिग्री, ऑप्शन बी 212 डिग्री, ऑप्शन सी 40 डिग्री, ऑप्शन डी 100 डिग्री. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए -40 डिग्री. प्रश्न दुसरा, माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान असते. ऑप्शन ए 98 फॅरेनहाइट, ऑप्शन बी 98 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 37 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन डी ए आणि सी बरोबर. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन डी ए आणि सी बरोबर. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता द्रव उष्णतेचा उत्तम वाहक आहे? ऑप्शन ए पारा, ऑप्शन बी पाणी, ऑप्शन सी इथर, ऑप्शन डी बेन्झीन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए पारा. प्रश्न चौथा, वादळी रात्री दव तयार होत नाही कारण? ऑप्शन ए बाष्पीभवनाचा वेग वेगवान असतो, ऑप्शन बी हवेत ओलावा कमी असतो, ऑप्शन सी तापमान जास्त असते, ऑप्शन डी आकाश स्वच्छ नसते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए बाष्पीभवनाचा वेग वेगवान असतो. प्रश्न पाचवा, स्थायू कापूर पासून कापूर वाफ तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए बाष्पीभवन, ऑप्शन बी हिमीकरण, ऑप्शन सी वितळणे, ऑप्शन डी ऊर्ध्वपातन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी ऊर्ध्वपातन. प्रश्न सहावा, पर्वतामध्ये खालील तापमानात पाणी उकळू लागते. ऑप्शन ए 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी, ऑप्शन बी 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त, ऑप्शन सी 100 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी. प्रश्न सातवा, थर्मोडायनॅमिकचा पहिला नियम कोणत्या संकल्पनेला पुष्टी देतो? ऑप्शन ए ऊर्जा संरक्षण, ऑप्शन बी ताप संरक्षण, ऑप्शन सी कार्य संरक्षण, ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए ऊर्जा संरक्षण. प्रश्न आठवा, प्रकाश विकिरणाचे स्वरूप आहे. ऑप्शन ए तरंगसारखे, ऑप्शन बी कणसारखे, ऑप्शन सी तरंग आणि कण दोन्हीसारखे, ऑप्शन डी तरंग आणि कण दोन्हीसारखे नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी तरंग आणि कण दोन्हीसारखे. प्रश्न नववा, सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा? ऑप्शन ए चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, ऑप्शन बी सूर्य चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, ऑप्शन सी पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते, आणि ऑप्शन डी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत नसते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा, ऑप्शन ए. प्रश्न 10वा, जेव्हा कॉम्पॅक्ट डिस्क CD
सूर्यप्रकाशात पाहिली जाते तेव्हा इंद्रधनुष्यासारखे रंग दिसतात, हे स्पष्ट केले जाऊ शकते? ऑप्शन ए, परावर्तन आणि अपरावर्तनाच्या घटनाच्या आधारावर. ऑप्शन बी, प्रतिबिंब आणि संक्रमणाच्या घटनाच्या आधारावर. ऑप्शन सी, विवर्तन आणि प्रसारित घटनाच्या आधारावर. आणि ऑप्शन डी, अपवर्तन, विवर्तन आणि प्रसारणाच्या घटनेच्या आधारावर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे परावर्तन आणि अपरावर्तनाच्या घटनाच्या आधारावर. ऑप्शन ए. प्रश्न 11. पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवलेली काठी कोणत्या गुणधर्मामुळे वाकलेली दिसते? ऑप्शन ए, परावर्तन. ऑप्शन बी, न्यूटनचा पहिला नियम. ऑप्शन सी, अपवर्तन. ऑप्शन डी, उत्प्लावन. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, अपवर्तन. प्रश्न 12. समतल आरशावरील आपाती किरणाने 60 डिग्रीचा कोन केल्यास परावर्तनाचा कोन असेल? ऑप्शन ए, 30 डिग्री. ऑप्शन बी, 60 डिग्री. ऑप्शन सी, 90 डिग्री. ऑप्शन डी, 180 डिग्री. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 60 डिग्री. तर मित्रांनो, तुमच्या प्रश्नाची अचूक उत्तरं किती आली ती कमेंटमध्ये लिहा, पाठवा. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.